सामन्यासाठी ऐकूया आवाज आमचे मित्र मोनिश पाटील व्हॉइस ऑफ झेडके. दोन्ही टीम 12th पण असेल तर पेनल्टी आम्ही देऊ. 2 रनची डायरेक्टली डिक्लेअर होईल बघा, कारण मॅच सारखी सारखी थांबावी लागते. जाऊ दे, पडू दे, हरकत नाही. पहिला बॉल पडला की 2 रनची पेनल्टी देऊ आम्ही. खेळा तुम्ही स्टार्ट करा मॅच, पण पेनल्टी मिळेल जर तुमचा 12th पण असेल तर, कारण एकामुळे सगळ्यांना त्रास होतोय. लाईव्हला देखील, क्रिक हिरोजला देखील, कॉमेंटेटर्सला देखील. तुमच्या एका चुकीमुळे इथे 7-8 जण डिस्टर्ब होतात, त्या गोष्टीची नोंद घ्या. थँक्यू सो मच प्रथमेश. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय रिजन्सी अनंत प्रीमियर लीग 2025 सीझन 4 चौथं पर्व RAPL 2025 आणि आजच्या दिवसातील मॅच देखील क्रमांक 4 आपण पाहतोय. ओ इथे पहा, सरळ खेळलेत पण तदनंतर दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. ओ सगळ्यांच्या टाळ्या येत आहेत, कारण की खरं तर तशा प्रकारचं प्रदर्शन आपण पाहिलं होतं. ऍक्शन रिप्ले पाहतोय, सरळ खेळले होते आणि तदनंतर ओ सुपर एफर्ट्स आणि तास दरम्यान आपल्या संघासाठी खूप साऱ्या धावा वाचवल्यात. राम्स 11 आणि अनंतम ग्रिझलीज अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते. पुढचा बॉल हलक्या गतीने ऑन साइडला गॅप मध्ये क्लिअर करताना हा चौकार पाहायला मिळेल आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 10 आकड्यावरती. आशिषला पाहतोय आपण गोलंदाजी करताना. षटक क्रमांक पहिलं आशु आहेत गोलंदाजीवरती आणि बॅटिंग सुपर चालू आहे. श्रीजित आणि अश्विन विश्वकर्मा स्ट्राइक रेट वरती. 400च्या स्ट्राइक रेटने आतापर्यंत खातं उघडले. धावा फळकावरती पाहतोय टोटल 10 आकड्यावर. बोलत या ओ नेक्स्ट बॉल हवेमध्ये खेळलेले, पण त्यानंतर अडवलं गेलंय. कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 10. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 10 आकड्यावरती आहेत आणि विकेट क्रमांक पहिला देखील मैदानाचा बाहेर परतले गेले. धक्का पहिला बसताना आपल्याला पाहायला मिळाला. अनंतम ग्रिझलीजच्या विपक्षामध्ये राम्स 11 आपल्याला अशी मॅच पाहायला मिळते जिथे टॉस जिंकला होता आणि सर्वप्रथमतः फिल्डिंग क्षेत्ररक्षण डिसाइड केले आणि इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग वरती. आणि सध्या असं म्हणावं लागेल की बॅटरच्या विपक्षामध्ये गोलंदाजी चांगली चालू आहे. सुपर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिली, एक विकेट गमावताना टोटल 10 आकड्यावरती. जर विकेट गमावला नसतं तर असं म्हटलं असतं की चांगली बॅटिंग चालू आहे, पण पहिला विकेट गमावला गेला. त्यामुळे हा पहिला पॉवर प्ले मध्ये अर्ली विकेट फार महत्वाचा आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पहिल्या
समाप्त झालं षटक क्रमांक दुसरं आणि गोलंदाजीवरती सुमित राजे षटक क्रमांक दुसरं घेऊन तयार. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल, सुमित राजे तयार. श्रीजित आहेत स्ट्रायकर एंड वरती. आज या दिवसातील मॅच क्रमांक आपण चौथी पाहतोय. सुपर सगळ्या मॅच ज्या आहेत त्या दिवसामध्ये रंगत पाहायला मिळालेल्या. शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव फळकावरती, क्विक सिंगल पाहायला मिळाले आणि त्याच्या मदतीने धावा फळकावरती जोडला गेला 11 आकड्यावरती. एक विकेट गमावताना 11 लॉस ऑफ 1 विकेट, 11 धावा फळकावरती आणि चेंडूचा खेळ देखील एका समाप्त झाला. सध्या स्ट्रायकर एंड वरती रुपेश गायकवाडला पाहतोय जो क्रमांक 3 वरती आला. पहिला विकेट पडल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करताना रुपेश गायकवाड. आल्याला रिव्हर्स स्वीप घ्यायचं होतं, गॅपमध्ये चेंडू आहे पण क्षेत्ररक्षक क्विकली तिकडे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत धावा फळकावरती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती जाऊन पोहोचतायत 12 आकड्यावर. रासाच्या माध्यमातून आपण हा सर्वात मोठा इव्हेंट पाहतोय. रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग सीझन 4 चौथं पर्व आहे या स्पर्धेचं. ऑप्शनच्या बाहेर टर्न झाला बॉल, दिशा बदलली आणि त्यानंतर दशा बदलताना डॉट बॉल पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 12 वरती एक अशी परिस्थिती. सध्या 12 वाजताच बॅटरचे असंच म्हणावं लागेल. SK लाईव्ह एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण हे सगळे सामने निघून गेला सरळ. मस्सक पे दस्सक 4 धावा, एक विकेट गमावताना 16 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पायावरती होता, अपील 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 आणि तदनंतर पंचांचा इशारा, फिंगर्स अप, फलंदाज बाद, धक्का बसतोय. विकेट क्रमांक दुसरा. यष्टीरक्षकाची खूप चांगली भूमिका आपण पाहिली. हा पहा ऍक्शन रिप्ले, पायावरती चेंडू होता, बॅटची एज लागली आणि त्यानंतर कॉट बिहाइंडची अपील पाहायला मिळाली आणि विकेट क्रमांक दुसरा जाताना मैदानाचा बाहेर परतेल. अर्ली विकेट्स याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो की अर्ली विकेट्स गेले तर लो स्कोरची मॅच पाहायला मिळेल. सध्या मैदानामध्ये पार्टनरशिप राम्स 11 संघाला बनवणं गरजेचं आहे. दुसरं षटक चालू आहे आतापर्यंत 16 धावा फळकावरती आणि विकेट देखील गमावले गेले, टोटल 2. बघा सुरुवातीला धावा नाही आल्या तरी चालतील पण पार्टनरशिप तुमचे प्रमुख टॉप ऑर्डरच्या बॅटर्सला मैदानामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. कारण की सुरुवातीला टॉप ऑर्डरचे बॅटर्स कमीत कमी 3-3.5 षटकं खेळत आहेत तर मग त्यानंतर मिडल ऑर्डर्स वरती दबाव नसतो आणि मिडल ऑर्डर्स मग बेधडक बिंदास बॅटिंग करू शकतात. ऑप्शनच्या बाहेर आत आणला पण पंच म्हणतात वाईड चेंडू आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील जाऊन पोहोचूया 17 आकड्यावरती. 2 विकेट गमावले गेले. टॅप करून खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोहोचले गेले आणि फेकी करेपर्यंत षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचूया 9.00 च्या अवरेजने 18 आकड्यावरती. रॅम्स 11च्या विपक्षामध्ये अनंत ग्रिझलीज आपण 2 संघांना लढताना पाहतोय. षटक क्रमांक आता 3ऱ्या प्रगतीपथावरती आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज रोहित नाहीये, टॉम. संदीप शिंदे, स्क्वेअर लेगला खेळायचा.
पंचांचा इशारा, चौकार. 12th मान कन्फर्म करायचा. पहिला बॉल डॉट आला आणि तदनंतर चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने धावा देखील फलकावरती 22-22 आकड्यावरती. संदीप गडेकर उर्फ टॉम बॉलिंग वरती आपण पाहतोय आणि पहिला डॉट बॉल आला होता, तदनंतर चौकार आला आणि धावा फलकावरती आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 4 या आकड्यावरती. वरती 2 अशी परिस्थिती. षटक क्रमांक 30 चालू आहे आणि 2 विकेट देखील गमावले गेलेत. बोलतो यार समोर टाकला होता, दिला होता फलंदाजाला की जेणेकरून मोठा फटका खेळावा, पण इकडे स्वतःवरती कंट्रोल दाखवताना आपण पाहिलं बॅटर रुपेशला आणि त्याच दरम्यान धावसंख्या फलकावरती जर पाहिला गेला तर 23 आकड्यावर जाऊन पोहोचतायत. 4थ्या क्रमांकाचा बॉल पायावरती लागला आणि त्याच दरम्यान लेग 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढत आहे 24 आकड्यावरती. सरासरी मेंटेन ठेवण्याचं काम केलं जातं सध्या रामसेल संघाकडनं ठाऊक आहे. विकेट गेले त्यामुळे पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा क्विक सिंगल पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो लेग 22च्या स्वरूपामध्ये धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्या फलकावरती 25. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या षटकातील. खूप चांगली गोलंदाजी केली आहे संदीप उर्फ टॉमने. 5 चेंडूमध्ये फक्त 5च धावा वैयक्तिक त्याने खर्च केलेत आतापर्यंत. अंतिम चेंडू पुन्हा एकदा पायावरती आहे, पुन्हा पायावरती आहे आणि तास दरम्यान लेग 22च्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव आणि षटक क्रमांक 30 समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना रामसी 11 संघाने धावा फलकावरती 2 विकेट गमावताना बनवलात फक्त आणि फक्त 26. कमी दिसतात धावा, कमी दिसतात. 10 पेक्षा आतमध्ये ॲव्हरेज आहे. वाढवावं लागेल कमीत कमी 12, 13, 14च्या सरासरी धावा फलकावरती बनवलं तर एक चांगला स्कोर होईल. कारण की या मैदानावरती आपण आजच्या दिवसामध्ये धावा चेस होताना पाहिल्यात. तिने मॅचचा जर विचार केला, तिन्ही मॅच मध्ये धावा खूप चांगल्या पद्धतीने चेस जाऊन झाला. त्यामुळे वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. चला बघा वेळेची पाबंदी तर आपल्यावरती खूप सारी आहे. आणि आता संदीप शिंदे आलेत. बघा 2 कॅरेक्टर आहेत, संदीप गडेकर आणि संदीप शिंदे. टॉम आणि संदीप शिंदे असे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता संदीप शिंदेला आपण टीव्ही स्क्रीनवरती सध्या गोलंदाजी करताना पाहतोय. संदीप गडेकरने या आधीचं षटक चांगलं हाताळलेलं, नाव तेच आहे, षटक तसंच राहील का पाहावं लागेल. 26 धावा फलकावरती 2 विकेट गमावताना षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. बॉल तयार आणि स्ट्रायकर एंडला रुपेश गायकवाड. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न केलेला, स्कोअर ऑफ दी विकेट. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोटेक्ट करतायत आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल. पण पंचांचा इशारा येतोय चौकार. शेक करूयात आपण ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती. ओ पाय लागला बाउंड्री लाईनला आणि त्याचाच मुळे पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आला की हा चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने मग आता धावा देखील वाढतील. ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती पाहतो ज्यावेळेस चेंडू हातामध्ये होता नक्कीच लाईनला पाय जो आहे तो स्पर्श झाला आणि त्याचाच मुळे मात्र चौकार घोषित केला. पंचांचं लक्ष पहा, कौतुक करावं लागेल आमचा अंपायरचा. मैदानाच्या चाहू बाजूने लक्ष आहे त्यांचा आणि त्यांच्या मदतीने आपल्यापर्यंत इशारे पोहोचवले गेले. धावा फलकावरती टोटल 30 आणि ॲज वेल आज आमच्या एसके एंटरटेनमेंट लाईव्हचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून देखील. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं आहे शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात होते, अडवलं जाईल. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडू आलाय. खेळ चेंडूंचा समाप्त झालाय. टोटल 2, पहिला चेंडूवरती चौकार मग डॉट आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 30 आकड्यावरती. या 2 फलंदाजाने पार्टनरशिप आता बनवली आहे जिची आपण चर्चा करत होतो. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर आहे. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. अतिरिक्त धावा फार इम्पॉर्टंट आहेत. बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय, अंडरआर्म क्रिकेट. 4थं पर्व या स्पर्धेचं. पहिल्या पर्वामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे, जसं पर्व पुढे जात चालले ना तसं या स्पर्धेची
मजा देखील वाढत चालली आहे आणि मागच्या हंगामामध्ये देखील खूप सारी एन्जॉयमेंट आपण पाहिली होती आणि या हंगामामध्ये आजचा पहिला दिवस रोमहर्षक पाहायला मिळतोय। स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तिकडे फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 32 या आकड्यावर। पार्टनरशिपचा जर विचार केला तर स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केला, चार्ज केलं होतं तिकडे अभि होते लॉग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि फेकी करेपर्यंत धावसंख्या फलकावरती एक ने वाढेल 33 या आकड्यावरती। मागचा 11 चेंडूमध्ये 17 धावांची पार्टनरशिप आपण केतन आणि रुपेशच्या माध्यमातून आपण पाहिली। चांगली बॅटिंग आणि याच गोष्टीची चर्चा केली होती की तुम्हाला छोटी छोटी पार्टनरशिप बनवावी लागेल जेणेकरून एक चांगला स्कोर उभा राहता येईल आणि मागचा 17 धावांची आपण पार्टनरशिप पाहिली या दोन्ही बॅटर्स कडनं। डबल सिंगल खूप आल्यात, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जिथे जिथे धाव मिळाली तिथे तिथे धाव पूर्ण करण्याचे मनसूब त्या दोघांकडनं पाहिले आणि त्याचाच मुळे धावसंख्या फलकावरती वाढतीये। एक लेग बायच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव मिळेल आणि धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 34वा फलकावरती पाहतोय षटक क्रमांक 4 समाप्त होण्याकरिता एका चेंडूचा खेळ बाकी आहे। वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा फक्त। सगळं काही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून रासाच्या माध्यमातून अवेलेबल केलं, एक सुंदर मैदान आहे आणि एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या स्पर्धेचं कौतुक करावं तितकं कमी आहे, पण तुमच्याकडनं आम्ही फक्त एकाच गोष्टीचं एक्सपेक्ट करतो की तुम्ही वेळ वाचवा जेणेकरून आपण ज्या नियमांवरती किंवा ज्या वेळेवरती आपल्याला मॅचेस कव्हर करायच्या त्या वेळेवरती आपण कव्हर करणार आहोत। वाईट चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती 35। खोलवट टप्प्याचा बॉल होता, लो राहिला आणि त्यानंतर डॉटची समाप्ती, निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहिला 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय। प्रथम बॅटिंग करताना राम्स 11 संघ आणि 35 धावा फलकावरती आहेत। रोहित दिवाडिकाला आपण पाहतोय, याआधी आपण प्रो कबड्डी लीग मध्ये निशान दिवाडिका पाहिलं आणि इकडे रोहित दिवाडिका आहेत। बॉक्स क्रिकेटचे रोहित दिवाडिका असंच म्हणावं लागेल। गोलंदाजीवरती आहे सध्या रोहित, बॉलिंग करताना शेवटचं अंतिम षटक 35 धावा फलकावरती। इथून जितक्या जास्त धावा होतील तेवढा बेनिफिट राम्स 11च्या बॉलर्सला होईल, त्यासाठी हे बॅटर्स मैदानामध्ये। वारे फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल ऑन साइडला अगदी ताकदीने खेळले होते पण अभिषा अगदी भिंतीसारख्या फिल्डिंगला नाही रोखू शकत आणि तिकडे एकच धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 36 आकड्यावरती 2 विकेट जिथे गमावले गेलेत। 36 धावा फलकावरती आहेत। बॉल तयार, चेंडू क्रमांक 2 हो आणखी एक चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे। रनआउटची संधी देखील तिकडे, पंचांचा इशारा, वाईड चेंडू आणि त्याच्यावरती रनआउटच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद। पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान चैताचे महिन्यान वाईड चेंडूला बॉल काउंट नसणार आहे, त्यामुळे वाईड प्लस रनआउट असं पाहायला मिळालं आणि विकेट क्रमांक 3 मैदानाचा बाहेर आणि नवीन बॅटर अजय। नवीन बॅटर आपण अजयला पाहतोय।
बॉल तयार, स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केला, ऑन साइडला बॉल, मिड विकेट, बॉल लाईनचा बाहेर, चौकार. चौकार आणि धावा फळकावरती वाढतील. पुन्हा एकदा स्वीप आणि स्विच, बॉल निघून चालला. अजयचा बॅट, केतनच्या बॅट मध्ये येणार हा लगातार बार दुसरा चौकार. सायकर एंड वरती रुपेश मोरे आल्या हवेत खेळले, क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू विसावल, धक्का बसताना केतनने झेल पकडली तिकडे आणि विकेट क्रमांक मैदानाचा बाहेर परतला गेलाय, तो म्हणजेच क्रमांक 4, 46 वरती 4. नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती भरत करकेरा. शेवटचा अंतिम चेंडू आहे, 46वा फळकावरती जोडला गेला. 9.52 हा अवरेज आपण सध्या पाहतोय. करंट रन रेट 9.52 चा अवरेजने धाव फळकावरती बनवला गेला आणि प्रोजेक्ट स्कोर जर अशाच प्रकारचं चालत राहिलं तर 47-48 धावा दिसतील, म्हणजे 50च्या आतमध्ये असेल, जेणेकरून मग दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग वरती जास्त दबाव नसेल. 50च्या आतमध्ये स्कोर दिसला तर पण 50+ विचार करावा लागेल, एखादा मोठा फटका शेवटच्या अंतिम चेंडूवरती. भरत करेरासाठी हा बॉल अभि आहे तिकडे, एक धाव फळकावरती बनवले, दुसऱ्या धावेची कॉलिंग, पंचांचा इशारा, फलंदाज बाद, म्हणजे एकच धाव मिळेल. 47 धावा फळकावरती आणि विजयाकरिता 48 धावांचा वन असेल. चला जाऊया टॉस कडे, जिथे नेक्स्ट मॅच चीता चार्जर्स वर्सेस स्कॉर्पियन वॉरियर्स. चला बोथ टीम कॅप्टन्स आपण लगेचच या टॉस साठी. नेक्स्ट मॅच आपल्याला या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांची कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आमच्या
टॉस बॉक्स मध्ये. टेल इज कॉल अँड इट इज टेल, अर्थात नाणेफेकीचं कौल जिंकलंय. सीता चार्जर्स संघाच्या कर्णधाराकडे आपण जोडूयात. टॉस जिंकलाय. सर्वप्रथमतः कसं फील होत आहे RAPL 2025 सीझन 4 मध्ये खेळताना? RAPL ची प्रत्येक जण नक्कीच वाट बघत असतात वर्षभर. ही वर्षभरानंतर एक टुर्नामेंट होते. नो डाऊट चांगलं अरेंजमेंट आहे. पहिलीच मॅच आहे. एक्साइटेड आहे. बघूया आता काय होतंय. पहिल्या मॅच मध्ये प्रत्येकाला विन हवा असतो कारण की एक चांगला स्टार्ट मिळावा आणि जेणेकरून टॉस जर आता जिंकले, टॉस जिंकल्यानंतर काय डिसाईड असेल आणि गेम प्लॅन कशा प्रकारे? आम्ही टॉस जिंकून पहिले फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतोय. प्लॅन हेच आहे की नवीन ग्राउंड आहे, त्याच्यामुळे नवीन आउटफील्ड आहे. बघूया कसं होतं ते. खूप चांगली बॅट पाहायला मिळाली. स्कॉर्पियन वॉरियर्स समोरच्या संघाने आता फील्ड घेतले, त्यामुळे बॅटिंग करायची आहे. आणि इकडे धावा जर बघितला गेला तर चेस डाऊन होता, त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावात बॅटिंग करताना किती धावा पोहोचण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांना बेनिफिट होईल? असं काय रन डिसाईड नाही केलंय, म्हणजे जसं सिच्युएशन असेल तसं बघू. पहिला पॉवर प्ले आम्ही बघू, पॉवर प्लेमध्ये मॅक्झिमम स्कोअर करू आणि त्यानंतर 4 ओव्हरमध्ये बघू. त्या हिशोबाने आम्ही कॅल्क्युलेट करून बघू. आमच्याकडे चांगली बॉलिंग अटॅक आहे, मग त्या हिशोबाने रन करू. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आले. टीम चीता चार्जर्स वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओ टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊयात मॅचकडे. दुसऱ्या डावाला शुभारंभ प्रारंभ झाला आणि दुसऱ्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर टार्गेटचा विचार केला तर धावा फळकावरती जोडायच्यात 48-48 आणि 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये. एका बाजूने सुमित राजे आणि दुसऱ्या बाजूने संदीप गडेकर उर्फ टॉम. ओलेक्स समोरती बॉल आहे. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने श्री गणेशा करताना खातं उघडले. धावसंख्या फळकावरती 1 या आकड्यावर. 48 धावांचा वर आहे आणि पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वारंवार वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच सुपर एक रंगतदार मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा क्लोज होतं यावेळेस आणि आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती वाढतीये. टोटल जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावर. यावेळेस बॅटची कडा असेल असं वाटतं. पंचांचा इशारा. डॉट बॉलची समाप्ती. बॅट कडा होती, बॅटची एज होती आणि यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत चेंडू पोहोचला देखील होता, पण तिकडे निर्धाव चेंडूची समाप्ती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 3. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केले गॅपमध्ये बॉल आहे. आला मोठा फटका. प्रतीक्षित होते मोठा फटका येईल केव्हा आणि यावेळेस पहा ऍक्शन रिप्ले. सात या आकड्यावर. बोलत यार पुन्हा एकदा सरळ खेळायचा प्रयत्न केले. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. फेकी करेपर्यंत धाव फळकावरती 1 आणि एका धावेच्या मदतीने धावा फळकावरती 8 या आकड्यावरती 48 धावांचा पाठलाग करतात. 5 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात केली आहे, अर्थात दुसऱ्या डावाचा आपण खेळ पाहतोय.
ओ इथे पहा वेगाने चेंडू हाताळलेला खूप जास्त आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 8. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटला गॅप क्लिअर करेल चौकार. खोललाय आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 17-17 आकड्यावरती. पहिला 5 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. सुपर बॅटिंग. ओ इथे डॉट बॉल येईल की काय, पण पंचांचा इशारा. वाईड चेंडू. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील. धावसंख्या फळकावरती 1 ने वाढले, जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती. एक चांगली सुरुवात, एक पॉवरफुल सुरुवात असं म्हणता येईल. अनंतम ग्रिझलीजला आपण पाहतोय बॅटिंग करताना. 48चा रन चेस चालू आहे आणि 18 धावा पहिल्या 5 चेंडूवरती जोडल्या. सुपर बॅटिंग टॉम उर्फ संदीपच्या माध्यमातून. सुमित राजे आणि संदीप उर्फ टॉमला आपण पाहतोय मैदानामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू अजून देखील बाकी आहे. रिव्हर्सिप करायचा होता, सोडू गेला चेंडू. पंचाचा इशारा. पुन्हा एकदा वाईड मिळेल, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 19 आकड्यावर जाऊन पोहोचतात. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू होता आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. 48चा पाठलाग करताना असं म्हणावं लागेल जवळपास अर्धावरचा डाव स्वीकारलाय. म्हणजे टोटल 20 धावा फळकावरती बनवलात. म्हणजे 24 चेंडू आणि विचारकरिता 28 धावांची गरज आहे. खूप क्लोज आणली आहे मॅच. अनंतम ग्रिझलीजच्या विपक्षामध्ये राम्स 11ला आपण पाहतोय. सुरुवातीला गोलंदाजी चांगली केली ग्रिझलीजने आणि त्यानंतर बॅटिंग सुपर. जितकी चांगली गोलंदाजी केली त्यापेक्षा किती चांगल्या पटीने बॅटिंग करतात. 20.00चा अवरेजने पहिल्या षटकामध्ये धावा फळकावरती 20 जोडल्यात आणि विदाऊट लॉस. यापेक्षा अधिक चांगला स्टार्ट काय हवा. विकेट देखील वाचवले, धावा देखील बनवल्या. जशास तशी मॅच पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज अश्विन विश्वकर्मा. पहिलाच बॉल हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, दोघे अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच दरम्यान आपण ऍक्शन रिप्ले आता चेक करूयात. एक्झॅक्टली आता ज्यावेळेस चेंडूला अडवलं त्यावेळेस पाय जो आहे तो बॉन्ड लाईनला क्लिअर झालाय का, बॉन्ड लाईनला टच झालाय का पाहावं लागेल. अडवलं तर गेलंय योग्य पद्धतीने, पण त्यानंतर हे रिॲक्शन जे आहे नाही, सेफली अडवलंय. ज्यावेळेस चेंडूला फेकलं होतं त्यावेळेस अगदी हवेमध्ये होते. खूप सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव फळकावरती एका धावेच्या मदतीने धावसंख्या 21. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटचा टोला स्पर्श झाला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात फेकी करेपर्यंत. आणखी एक सिंगल. आता बघा इथून जर बघितलं गेलं तर आता हे दोन्ही बॅटरला ठाऊक आहे डबल सिंगल मॅचला पुढे घेऊन जायचं आहे आणि त्याच इंटेन्शनने खेळतात. धावा फळकावरती 22 आकड्यावर जोडली गेली. मॅच फारसे दूर नाहीये. आता इकडनं मॅच क्लोज झाली आहे खूप जास्त. इक्वेशन ऑलमोस्ट असं म्हणावं लागेल की बॉल टू बॉल आलंय. कारण की विजयाकरिता जर पाहिलं गेलं तर धावांची गरज आहे 26 येणारे 22 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव चिकी सिंगल पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते. धावा फळकावरती जाऊन पोहोचतायत 23. चेंडूचा खेळ समाप्त होत आहे. टोटल आतापर्यंत 3 पहिल्या चेंडू पासून जर विचार केला तर अश्विनी विश्वकर्माने गोलंदाजीवरती आता बॅटर्सला बांधण्याचं काम करायला सुरुवात केली आहे. पण विकेटच्या शोधामध्ये असेल कारण की लो स्कोरची मॅच जेव्हा पण आपण पाहतोय विकेट इम्पॅक्ट करतात खूप सारे. यावेळेस एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव आणि अतिरिक्त धावांच्या मदतीनं धाव वाढेल. हवेत चेंडू होता
हाफ चान्सेस होते तिकडे फुल मध्ये कन्वर्ट करायचे होते, पण एक सिंगल तिकडे बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. 25-25 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला पण कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं संदीपचं आणि त्यामुळे धाव फळकावरती आणखी एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने 26 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 5 धावा फळकावरती 26. शेवटचा अंतिम चेंडू पाकफुटला गेले, हलक्या गतीने खेळले स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचले फेकी करेपर्यंत एक सिंगल एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करताना अनंतम ग्रिझलीजला आपण पाहतोय आणि धावा फळकावरती टोटल बनवला गेला 27 विदाउट लॉस. 12 चेंडूमध्ये 27 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली. चांगला स्टार्ट. आता माझं इक्वेशन जर बघितलं गेलं तर 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 21 धावा फळकावरती जोडायच्या. याच गोष्टीची चर्चा केली होती की बघा तुम्हाला आता राम्स 11 संघाला इथून मॅच कव्हर करायची असेल तर या लो स्कोरच्या मॅच मध्ये सर्वात जास्त इम्पॅक्ट करणारी गोष्ट काय तर मग डॉट बॉल आणि त्याचा जोरावरती विकेट. त्यामुळे अधिक डॉट बॉल हाताळावे लागतील आणि जेवढे निर्धाव चेंडू तुम्ही हाताळाला तेवढा दबाव समोरवरती वाढेल आणि एक्स्ट्रा ऑर्डनरी करण्याच्या नादामध्ये मग आपला विकेट देखील गमावला जाईल आणि तेच करायचंय सध्या गोलंदाजांना. म्हणतात ना की मिळालेल्या कोंबड्याला आगेची भीती नसावी कधी. त्यामुळे सध्या आता मॅचची जर परिस्थिती बघितली गेली तर मॅचची परिस्थिती आता बाहेर चालली आहे. त्यामुळे आता बेधडस बिंदास खेळायचं आहे. बॉलर्स नेम रुपेश मोरे. षटक क्रमांक 3 घेऊन रुपेश मोरे ब्रेक थ्रू देईल का? विकेट क्रमांक पहिले येईल का? हो पहिलाच बॉल पायावरती होता. फ्लाइटेड डिलिव्हरी ऑन साइडला एक सिंगल क्विक सिंगल पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील जाऊन पोहोचली गेली 28 आकड्यावरती. षटक क्रमांक 3ची सुरुवात. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. संदीपने खूप चांगली बॅटिंग केली आहे. 7 मध्ये 12 धावा बनवल्यात. हा पहा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. एक धाव बनवली आणि खेळता क्षणी दुसऱ्या धावेची कॉलिंग तर होती संदीप कडनं टॉम कडनं, पण त्यानंतर ओळखलं रिस्क नाही घ्यायची. इकडे मॅचला हळूहळू आता कंट्रोल मध्ये करायचं आणि त्याच प्रयत्नामध्ये सेन्सिबल खेळ चालू आहे. प्रॉपर क्रिकेट चालू आहे मैदानावरती. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं असतं आणि संदीप तेच मैदानात दाखवत आहे सध्या. फुलटास होता ऑन साइडला खेळलेत. चुकी घडेल इकडनं. पहिला ब्रेक थ्रू मिळताना विकेट क्रमांक पहिला. सोमझे 29 वरती पहिला ब्रेक थ्रू मिळताना विकेट गमावला गेला आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय केतन. केतन कुरूप डावखुरू आताचा बॅटर आहे. क्रमांक 3 वरती आलेत. टॉमचा सोबत पार्टनरशिप करण्याकरिता 29 धावांचे एक सुंदर पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर पहिला विकेट आला. या स्पर्धेमध्ये तुम्हाला षटकार मारून जमणार नाही, फक्त चौकारांसोबत डील करावी लागेल. अदरवाइज मागचा विकेट सारखा आपल्याला परिस्थिती पाहायला मिळेल. अजून देखील मॅच आहे आता मध्ये राम्स 11 संघाकडे जर बघितलं गेलं तर. इथे पहा ऑफ साइडला खेळलेत, गॅप मध्ये खेळलेत. आल्या प्रहार आणि 400च्या स्ट्राईक रेटने खातं उघडण्याची धमक. स्ट्राईक रेट बघा. पुन्हा खेळलेत पण इकडे 6 आणि विकेट.
बक्षीसे धावा फळकावरती पाहतो 33 आकड्यावरती 2 विकेट गमावताना 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि दुसरा विकेट आल्यावरती जर बघितलं गेलं तर आता क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात रामसिलोन संघाच्या आशा अपेक्षा जिवंत झाल्या ठाऊक आहे. मॅच बनवू शकते कारण की 2 विकेट मिळालेत. मी म्हणेन की टॉमचा विकेट जर मिळाला तर मग मॅचची गोल्डन विकेट आहे. टॉम मॅच आहे ती फिनिश करण्याच्या आता सध्या मनसुबतेमध्ये असेल, पण तो विकेट मिळाला तर मी म्हणेन की मॅच बनेल. नवीन बॅटर रोहित देवाडिका आल्या खेळण्याचा प्रयत्न केलाय लॉंग ऑनला. सुपर क्षेत्ररक्षण फुटबॉल खेळलेत, पण असं म्हणावं लागेल की फिल्डिंग एफर्ट चांगले होते, फुटवर्क चांगला होता, पायाचं वर्क चांगला दाखवलं आणि त्याच्यामुळे आपल्या संघासाठी कमीत कमी 3 धावा वाचवल्यात. हे पहा एफर्ट्स ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 2 धावा फळकावरती आणि 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक समाप्त झाले. टोटल 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 35 विचारकरिता इक्वेशन 12 मध्ये 13 धावा फलकावरती बनवायच्यात. 12 मध्ये 13 धावा 5 फारसी दूरी नाहीये आणि जशी परिस्थिती सध्या मागच्या काही चेंडूंमध्ये आपण पाहिली फारशी जवळी नाहीये असं म्हणावं लागेल. पण अजून देखील टॉम मैदानामध्ये आहेत आणि टॉमची सध्याची परिस्थिती मी म्हणेन की टॉमला मॅच फिनिश करायची आहे. ठाऊक आहे मॅच फिनिश केली तर इकडनं हिरो, अदरवाईज मग 0. आणि टॉम हिरो मध्ये समाविष्ट होणारा खेळाडू आहे, हार मानत नाही लवकर. आपण त्याला पाहिलं मागच्या अंकामध्ये देखील जिद्दीने लढतो, संघर्ष करतो आणि ठाऊक आहे प्रयत्नार्थी परमेश्वर, त्यामुळे प्रयत्न करावे लागेल विजयाचा दरवाजा उघडायचा आहे तर. आणि सध्या मैदानावरती स्वतःला कंट्रोल करताना आपण पाहतोय 35 धावा फळकावरती. टॉमचा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल जर बघितलं गेलं तर 13 धावांवरती खेळताना आपण पाहतोय आणि आता रोहितने साथ देखील त्याला चांगली दिली आहे. 12 मध्ये धावा फळकावरती बनवायचा विजयाकरिता 13. षटक क्रमांक 4 तयार. गोलंदाजीवरती गोलंदाज भरत करेरा. भरत करकेरा, चला वेळ वाचवा प्लीज. रामसी 11 विनंती करेन फील्ड सेटअप क्विक लावा आणि वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, अदरवाईज पेनल्टीचं देखील सामोरं जावं लागेल. गोलंदाज तयार होता. षटक क्रमांक 4 घेऊन पहिला बॉल हलक्या गतीने स्क्वेअर लेगला खेळले होते, इनफिल्ड मध्ये अडवलं गेलं फेके पर्यंत. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे. धावा फळकावरती जाऊन पोहोचत आहेत 36. 36 आकड्यावरती एका चेंडूचा खेळ समाप्त देखील झाला. बघा वेळचा जर विचार केला तर आपण 2 मॅच पाठीमागे आहोत, सो प्लीज बी फास्ट. हो पायावरती लागला, इथे क्विक सिंगल घ्यायचा प्रयत्न असेल आणि त्याच दरम्यान एकदा फळकावरती बोला तयार. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय. 2 धावा फळकावरती +1 अशा टोटल 2 धावा आल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. 39 आकड्यावरती आता परिस्थिती बदलेल कारण की 9 चेंडू आला. आता विचारकरिता जर बघितलं गेलं तर 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आता चेंडू जास्त आणि धावा कमी राहिल्यात. 10 मध्ये 9 बनवायच्यात. नो बॉल हाताळला याच्या आधीचा. स्टेप आउट केलाय, चार्ज करून खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पाठी हे एका सिंगल धावे करिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये 40. आता विजयाकरिता 8 धाव्यांची गरज. हो यावेळेस कुठल्याच प्रकारचा चेंडू हाताळला नाही. डेड बॉलची घोषणा पंचांकडनं आपण पाहतो. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 9 मध्ये बनवायचा धावा 8. बॅकफुटला गेलेत, खेळायचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर, एक सिंगल. प्रत्येक चेंडूवरती एक सिंगल जरी घेतला तरी पण मॅच
जिंकू शकते अनंतम ग्रिझलीज. पण आता डॉट बॉल फार फार अधिक डॉट बॉल गरजेचे आहेत. असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये 20 धावा आलेल्या मॅच कुठेतरी लवकर फिनिश होईल, पण ज्या पद्धतीने राम्स 11 लढलेत मैदानामध्ये कौतुक करावं लागेल त्यांचा. हार मांडली नाही, शेवटपर्यंत जिद्दीने संघर्ष केला. रिव्हर्स अटॅम्प्ट केला, बॉल जाईल सरळ. च्या मदतीने आणि चौकाराच्या मदतीने धावा देखील फळकावरती. 45-45 3 धावा हव्यात आता. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, मॅच फिनिश. टाटा बाय बाय आणि गुड बाय करणारा हा चौकार. आणि चौकाराने लगेच जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. जिते देणार आहोत मॅन ऑफ द मॅच.